मित्रांनो नमस्कार. मी अतुल कुलकर्णी. आपली माझी ओळख तसं काही मी फार प्रसिद्ध नाही आहे, पण प्रसिद्ध आहे त्यांच्या हृदयापाशी आहे नक्कीच. त्यामुळे मला फार प्रसिद्धीची हाव पण नाही आहे. वास्तविक मी असे व्हिडिओ टाकत असतो कारण एक थोडंसं समाजाला माझ्याकडून जे काही सांगता येईल त्यासाठी मी हे व्हिडिओ असे प्रसारित करत असतो. आता मला मुद्दा असा आला की मी आज 60व्या वर्षी पण खणखणीत व्यवस्थित तुमच्या पुढे उभा आहे. याचं एक कारण की माझ्या आईवडिलांकडे मोबाईल नव्हते, आणि ते मोबाईल असते तर मला माहीत नाही म्हणजे मी तुमच्यावर उभा राहू शकलो असतो का. म्हणजे मोबाईल म्हणजे हा व्हिडिओ करतो म्हणून नाही, पण आईवडिलांकडे मोबाईल असते तर आजकालच्या मी खूपशा बायकांना स्पेशली बघतो की बायका मोबाईलवर इतका म्हणजे गुंग असतात. एक प्रकारचं मी ॲडिक्शन म्हणेन. दिवसभर काहीतरी बोलतात. बऱ्याच क्षणी कामाचं नसतं त्यातलं, आणि त्या बायका मुलगा आपला खेळत असेल, कुठं काही करत असेल, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून असतात. मला तुम्ही शिव्याही घालाल पण अवश्य घाला, पण मी जे बघतो हे तुम्हाला सांगतो. म्हणजे मला हे कुठेतरी सांगावं वाटतं, अरे हे व्हॉट्सअप, हे फोन, हे एवढं महत्त्वाचं नाही आहे. फॅमिलीमध्ये आज तुम्ही एकत्र बसताना त्यावेळेला पण तुम्ही मोबाईलमध्ये का गुंगून बसला असता, मला याचं रहस्य कळते. कोण तुमचे मित्र असतात ते व्हर्च्युअल, जे तुमच्याशी बोलत नाही. अरे सर, तुमची आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, नवरा बायको एवढी, आणि समाजात तुमच्यावर प्रेम करणारी अनंत माणसं असतात. त्यांच्याशी हातात हात घालून शेअर करा, त्यांच्या डोळ्यात डोळे घाला, आणि काहीतरी कुठलं तरी तीरावरचा माणूस घ्यायचा आणि त्याची चर्चा, ओ तू कसा आहेस, मी कसा आहेस, मी कसा आहे, तू कसा आहे, मी कसे, काहीतरी बळत बसायचं. आणि या व्यक्ती तुम्हाला जर का काही उद्या काही गरज लागली ना समाजामध्ये, कोणी त्यातलं उठून येत नाही. लक्षात ठेवा, ते मोबाईलचे मित्र असतात. मी बऱ्याच ठिकाणी बघतो, तर माझ्या मित्रांना पण ॲडिक्शन झालं आहे मोबाईलचं. मला खरोखर सांगा, तुमचे किती म्हणजे जीवाभावाचे मित्रमैत्रिणी असतात जे तुमच्या गरजेला येतील, जे मोबाईलवर आहेत. तुम्ही याचं उत्तर द्या. या मोबाईलमुळे आत्ता एवढा गोंधळ आला आहे, तुम्हाला सांगतो की मी स्वतः म्हणजे माझा व्यवसाय हा धातुशास्त्र मेटलर्जी आहे. त्याच्यामध्ये मी आहे, आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी माझं युनिट चालवत असतो. पण याच्याशिवाय माझा एक ज्योतिष म्हणून एक छंद आहे. मला ज्योतिष की म्हणजे ज्योतिष मला कसा मी शिकलो, काय शिकलो माहीत नाही. माझं नशीब माझं, मी ज्योतिष शिकलो, चांगलं ज्योतिष शिकलो. मला बरेचसे, त्यामुळे मी सोसायटीत मला खूप रिॲक्शन असतात. माझे अनंत मित्र आहेत. मित्र कधी सारखे भेटतात, कधी उशिरा भेटतात, कधी रोजचे असतात. त्याला काय म्हणतो आपण, फ्लोटिंग, परमनंट, आणि काय अशी फ्रिक्वेन्सी असते तुमच्या मित्रांची. 6 महिने जाग आली, मला ज्योतिष पाहिजे, अतुलला हात घातला, चला अतुलला लगेच बोला, अरे आतल्या माझं भविष्य सांग. असे आमचे मित्र आहेत. वेळ पडली भविष्याला, आयुष्यात मागे लागतात, दिवसरात्र मागे लागतात. वेळ सरून गेली, नंतर आतल्या कुठे, आतल्या काय ज्योतिष सांगतो वगैरे, इथपासून अनेकांची सुरुवात असते. एनिवे, मला त्यांचं काही म्हणायचं नाही, कारण हा सगळा म्हणजे समाज धर्म आहे. काही त्यात सगळ्या प्रकारची लोक समाजामध्ये असणार, आणि तुम्ही त्यांना समजून घेऊन त्यांना तुम्ही हँडल करायला लागतं. आता मूळ मुद्दा माझ्याकडे, म्हणजे मला हे दुःख वाटते, कारण ज्योतिषाला तुम्ही माझ्याकडे अवश्य येता, माझ्या रात्रंदिवस तुम्ही माझा घेता, आणि नंतर म्हणजे मी भविष्य चूक बरोबर, काहींचं भविष्य तंतोतंत येतं, हाही भाग आहे. काहींचं इकडे होत असेल, ज्योतिष आहे शेवटी ते. आम्ही प्रयत्न आमच्याकडून जास्तीत जास्त करतो, मॅक्सिमम करतो, पण शेवटी काय तुमचंही नशीब असतं. तुम्हाला ज्योतिष कितपत म्हणजे ह्यात तुमचाही भाग असतो, म्हणजे जातकाचाही नशिबाचा भाग असतो ज्योतिष ऐकून घेताना आणि चांगला ज्योतिष मिळताना. आता तुम्हाला सांगू, माझ्याकडे एक केस आली, म्हणजे ही अशाच केसेस की पार म्हणजे मला वाटतं, मी नवरा बायको चांगले लहान 42-40 सगळे नवरा बायको आहेत, आणि त्या बायको ही चांगली आहे. तिने नवऱ्याला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आला ना, बायकोनं नक्की खूप त्याचं व्यवस्थित केलं. तो हार्ट त्या प्रॉब्लेममधनं हृदयात काही हृदयविकार वगैरे जे काही असतात तो बाहेर आला, आणि त्याला एक झाली 2-1 वर्षांनी. आता मुलगा आहे, त्यांना 8 वर्ष, त्याला शाळेत सोडायला जाताना वगैरे कुठेतरी परीक्षेला जाताना या मुलाला जायला शाळेमध्ये उशीर लागला त्या बाईंमुळे. आता नवरोबांना आता अशी चांगली बायको मिळणं, की बाबा आजारी आपल्याला मदत केली, सगळं केलं, सांभाळलं, याचं आठवण नाही. त्यांनी आपल्या काय म्हणतात ते कौटुंबिक ग्रुप असतो कुठला, काय असतो, त्याच्यावरून त्याने टाकून दिलं, माझी बायको बघा, माझ्या मुलाच्या परीक्षेला मला मार्क कमी पडले, आणि त्यामुळे मी आता
मला त्याला शिक्षा द्यायची आहे. मला तुम्ही सांगा काय शिक्षा माझ्या बायकोला देऊ, असं त्यांनी आपल्या कौटुंबिक लोकांना विचारलं. याची परिणती काय झाली असेल हे तुम्ही विचार करा. अर्थात त्याच्या केसेस माझ्याकडे खूप येतात. मी त्यातनं एक काउन्सिलर किंवा एक ज्योतिष प्लस काउन्सिलर असा माझा एक थोडासा प्रकार असल्यामुळे मी शक्यतो बघतो की बाबा या गोष्टी समोपचारा घेऊन मिटा जाव्यात. काय होऊ शकतं, ज्योतिषाला अभ्यास करतो आहे आणि शेवटी अनेक त्यात गोष्टी असतात, येतात मागे पुढे वगैरे. पण यामुळे माझी एक समाजाला एक निश्चित एक विनंती आहे की बाबा रे, हे व्हॉट्सअप, फेसबुक, माझे लाखो, आमचे काही मित्र स्वतःला व्हॉट्सअप किंग म्हणतात. अरे बापरे, मी घाबरतो त्यांना बघून. आय एम द व्हॉट्सअप किंग असे म्हणतात ते. हे सगळं व्हर्च्युअल वर्ल्ड आहे मित्रांनो. आपली रक्ताची नाती, आपले मित्र, आपली मनं, आपली जुळणारी, या सगळ्या लोकांना जुळा. याच्या बाहेर कृपया फार जाऊ नका. या सगळ्या मोबाईल जेवढा आवश्यक तेवढंच करा, अन्यथा देवभक्ती करा, चांगल्या मित्रांशी बोला. आणि कुटुंबामध्ये कृपया असे सगळे एकत्र असाल ना, तर कृपया तुमचे व्हॉट्सअप बंद ठेवा, व्हॉट्सअप फोन बंद ठेवा. हे सगळ्यांचं कोणाला बोलता येत नाही, कारण कोणाला काय तर आईवडिलाच मुलांना घाबरतात. मी परत सांगतो, सॉफ्टवेअरच्या ज्या लोकांना पैसे आजकाल मिळतात ना, बहुतांशी ते फार पैसे, म्हणजे मी तुम्हाला टीका म्हणून म्हणत नाही, आम्हाला मेकॅनिकल साईडला हार्डवर्क करून कष्ट करून जे पैसे मिळतात, जेव्हा 1 रुपया मिळतो तेव्हा सॉफ्टवेअरच्या मुलाला 100 रुपये मिळतात. हा करन्सी फरक आहे. तेव्हा आम्ही ज्या 60 आलो किंवा माझे लोक असतील ज्यांना 20,000 मिळत, 30,000 मिळत असतील महिन्याला, त्यांची बुद्धिमत्ता अफाट आहे. फक्त ते सॉफ्टवेअरमध्ये न पडल्यामुळे केवळ त्यांना तेवढे पैसे मिळत नाहीत. हे मी प्रकर्षाने तुम्हाला सांगतो. सॉफ्टवेअरच्या लोकांना मी खूप बघतो, ते घरामध्ये आईला दादागिरी करतात. आपण फार हुशार आहेत, आपण खूप शहाणे आहेत असं दाखवतात. पण मी असं स्पष्ट म्हणत नाही. त्यातलं म्हणजे मला हे वाईट वाटतं की तुमच्याकडे हो बा तुम्ही हुशार असाल, शहाणे असाल, पण आईवडिलांना डावलू नका, तुमच्यापेक्षा आसपासच्या लोकांना डावलू नका. तुम्ही फक्त हा करन्सीचा जो संबंध आहे त्याचे पैसे हे सॉफ्टवेअरवाल्यांना मिळतात. मी असं म्हणणार नाही की हो अबाब त्यांना बुद्धी नाही वगैरे, असा प्रकार नाही आहे, मी असं म्हणत नाही आहे. पण मला वारंवार एक प्रकर्षाने माझ्या अनुभवाने जाणतं की हे सॉफ्टवेअर मुलामुलांना जे पैसे मिळतात त्यांचे निर्णय घेतात, लग्न आपल्या निर्णयाने करतात, आपला मित्र वगैरे जोडतात. नंतर याचं प्रकरण खूप माझ्याकडे येतात ही प्रकरणं, आणि घटस्फोटामध्ये वगैरे ट्रॅजिक पार्ट याचे होतात. त्यामुळे मी कधीही आपल्याला असं म्हणत नाही की बाबा रे, मी असं म्हणणार नाही. पण शक्यतो तुम्ही आईवडिलांचं ऐकून मोबाईल या प्रकरणापासून तुमचं काय ते फेसबुक खऱ्या दुनियेत वावरा. याच्यावर मी तुम्हाला आता माझ्या मित्रांनी टाका व्हिडिओ म्हणून मी टाकतो. माझे मनोगत व्यक्त केलं. आभारी आहोत. तुम्हाला आवडलं तरी हरकत नाही, मला सबस्क्राईब करा. नाही आवडलं तरीही तुमचं अभिनंदन. थँक्यू. अतुल कुलकर्णी.